सर नमस्कार. नमस्ते. गेले 15 दिवस जुन्नर तालुक्यामध्ये खूप पाऊस पडतोय. शेतकऱ्यांच्या पिकाचं सर खूप नुकसान झालेलं आहे. काय पंचनामे करण्याचे काय प्रोव्हिजन सर? हो, निश्चित. आपल्याकडे जो आता मे महिन्यामध्ये गेल्या 10-15 दिवसापासून जो पाऊस चालू आहे की त्याची आपण जर आकडेवारी पाहिली तर आपल्याकडे जवळजवळ पाठीमागच्या 10-15 दिवसात 1000% पाऊस झालेला आहे की ज्याचं मे महिन्यातलं जे आपलं नुकसान 10 मिलीमीटर, म्हणजे आपलं मे महिन्यातल्या पावसाचा ॲव्हरेज जो जुन्नर तालुक्याचा 10 मिलीमीटर होता की तो आता हजार पट वाढलेला आहे की त्याच्या अनुषंगाने आम्ही जे आता तालुका कृषी अधिकारी आणि यांच्याकडे सर्व आढावा घेतला तर त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यात प्रामुख्याने टोमॅटो, फ्लॉवर पीक, काही ठिकाणी केळीच्या बागा ज्या हे झालेल्या आहे आणि द्राक्षाचं पीक, काही ठिकाणी कांदा जो काढून लोकांच्या आरणीमध्ये होता की त्या कांद्याचा, आणि तसंच फळ म्हणजे आपलं भाजीपाला वर्गीय पीक जे असतील त्याचा, आणि आपल्याकडे काही ठिकाणी उन्हाळी बाजरी आहे, या पिकांचं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी घरांची पडझड वगैरे झालेली आहे. त्याच्या अनुषंगाने आजच आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं. सदर मिटिंगला म्हणजे आपत्तीच्या अनुषंगाने मिटिंग होती, परंतु त्या मिटिंगमध्ये प्रांतसाहेबांच्या अध्यक्षतेखाली जी मिटिंग झाली त्यामध्ये प्रांतसाहेबांनी पण ह्याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहे की तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी सर्वांनी तात्काळ पंचनामे करायचे. आणि आपल्या माध्यमातून मी हे सांगू शकतो की शासनाचा जो नवीन GR आहे की पिकांच्या नुकसानाच्या बाबतीतला, त्या GRच्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी असती आणि त्यांनी पण ह्या बाबतीत जे नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानाच्या बाबतीत ह्या तिन्ही खात्याच्या लोकांना एकत्रित करून शिवार पाहणी करून त्याच्या ज्या नुकसान झालेलं आहे त्याचं नुकसान पाहणी करून त्या याद्या प्रसिद्ध करायच्या आहेत. त्याच्यामध्ये कुणाचं नाव जर राहिलं असेल तर त्यामध्ये त्यांना संधी मिळणार आहे, किंवा एखाद्याचं नुकसान झालेलं नसताना जर त्या यादीत नाव आलं असेल तर त्याच्या बाबतीत आपल्याला तक्रार करायची हे भेटणार आहे. त्यामुळे अशा याद्या प्रसिद्ध करण्यासाठी आणि त्या पद्धतीने पंचनामे करून ती विहित प्रोसिजर पूर्ण करून याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता 2 दिवसातच आम्ही पुन्हा तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक आणि प्रत्येक गावचे पोलीस पाटील यांच्या समेत आम्ही एक बैठक घेत आहोत, जेणेकरून तालुक्यातील जे काही मोठी नुकसान झालेली आहे त्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा शिल्लक राहणार नाही आणि कुणी मदतीपासून वंचित राहणार नाही. मी आपल्या माध्यमातून हेही आवाहन करतो की ज्या ठिकाणी पंचनाम्याला जर लोक आले नसेल तर त्यांनी इमिजिएटली मला किंवा BDOना किंवा कृषी अधिकाऱ्यांना तिघांपैकी कुणालाही तुम्ही संपर्क करा, त्याची तात्काळ दखल घेतली जाईल. पिकाचं किती % नुकसान झाल्यावर प्रोव्हिजन आहे की असं काही नाही? नाही, पिकाचं आता त्याच्यामध्ये पावसाच्या मिलीमीटरचा आमच्याकडे एक हे असतो, त्या भागात किती मिलीमीटर, आणि आपल्या भागातलं जर मी जे आकडे सांगितले त्याच्यानुसार आपल्याकडे जवळजवळ 90 ते 95% सगळे लोक याच्यामध्ये म्हणजे हे होणार आहे, बाधित होणार आहे. कारण पावसाची मिलीमीटर ही जवळ आपली 100 मिलीमीटरपेक्षा डेली जास्त झालेला आहे पाऊस. शेतकरी बांधवांना काय आव्हान? शेतकरी बांधवांना हेच आव्हान आहे की बाबा हा जो आता हे जे निसर्गोपी जे संकट आलेले आहे याच्यामध्ये कुणी म्हणजे घाबरून न जाता की या संकटाला आपल्याला तोंड देणं आहे. आणि सरकारच्या वतीने आम्हाला क्लिअर इन्स्ट्रक्शन आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पण आम्हाला याच्या सूचना दिलेल्या आहे, मुख्यमंत्री महोदयांनी पण सूचना दिलेल्या आहे की याच्यामध्ये तात्काळ प्रत्येक शेतकऱ्यांचं तुम्ही पंचनामे करून त्याचे नुकसान भरपाईसाठी जी काही मदत करायची आहे आणि त्या व्यतिरिक्त इतरही आपलं काही नुकसान झालं असेल त्याच्या अनुषंगाने जी काही मदत असेल ती प्रशासन म्हणून आम्ही निश्चित करणार आहे. त्यामुळे कुणी घाबरून न जाता आपल्या झालेल्या नुकसानाची फक्त नोंद करून घ्यावी. सरपंच असतील किंवा कृषी विभाग, महसूल विभाग किंवा ग्राम प्रशासन विभाग यांच्याकडे आपण नोंद करून आपले पंचनामे करून घ्यावे. अजून 2-4 दिवस पाऊस पडेल असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. काही आपत्ती व्यवस्थापन म्हणून काही कमिटी वगैरे गठीत केली? आपत्ती व्यवस्थापन आपली जिल्हा कमिटी ऑलरेडी असतेच, म्हणजे त्याच्या अनुषंगाने आज उपविभागीय अधिकाऱ्यांनी पण मीटिंग घेतली तर त्याच्यामध्ये सर्व विभागाच्या लोकांना बोलवलं होतं. म्हणजे इरिगेशन, त्यामध्ये जलसंपदा होते, आरोग्य विभाग होता, पंचायत समिती होती, नगरपालिका प्रशासन होतं, त्याचबरोबर आपल्याकडे जे रेस्क्यू टीमचे आपदा संस्था आहेत त्याचे काही प्रतिनिधी होते. त्या अनुषंगाने आम्ही बाबा आत्ता चालू असलेल्या पावसाचं म्हणजे आपत्ती होण्याची वाट न पाहता ती आपत्ती आपल्याला रोखता कशी येईल याच्या अनुषंगाने आम्ही उपाययोजना करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.